साजरी करण्यासाठी एकत्र आलो आहोत। त्या कार्यक्रमासाठी माझे सर्व सन्माननीय सहकारी शिक्षक बंधू आणि भगिनी, त्याचबरोबर या कार्यक्रमाला खास करून शांतपणे बसणारे माझे सर्व लाडके विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, मी प्रथमतः आजच्या ह्या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान मला दिलं त्याबद्दल मी सगळ्यांचं आभार मानतो आणि धन्यवाद मानतो। या ठिकाणी आज आपण लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करतो। या ठिकाणी प्रथमतः या दोघी शब्दांचा मी अर्थ आधी सांगतो की पुण्यतिथी म्हणजे नेमकं काय आणि जयंती म्हणजे नेमकं काय। किती लोकांना माहिती आहे पुण्यतिथी म्हणजे नेमकं काय आणि जयंती म्हणजे नेमकं काय? हां सांगा। बरोबर, अगदी छान। त्याचं नाव अरे वा की राज शेवाळे यांनी अतिशय बरोबर सांगितलं की आपला मृत्यूदिन असतो तो पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो आणि जन्मदिवस असतो तो जयंती म्हणून साजरा केला जातो। सगळ्यांच्या जयंती आणि सगळ्यांच्याच पुण्यतिथ्या साजऱ्या होत नाही। आपल्या देशासाठी आपल्यासाठी जे काही करून गेले अशा विभूतींच्याच आपण या ठिकाणी जयंती आणि पुण्यतिथी साजरी करत आहोत। ठीक आहे, मला पण अतिशय कमीच बोलता येतं, खूप काही बोलता येत नाही, त्याबद्दल मी खेद मानतो। पण तरी सुद्धा या ठिकाणी मला बोलण्यासाठी किंवा मनोगत व्यक्त करण्यासाठी किंवा भाषण देण्यासाठी सांगितलेलं आहे, तर भाषण नक्कीच मी 2 शब्दाचा कविना देईन। आज या ठिकाणी मी फक्त भाषण करणाऱ्या मुला मुलींमध्ये फक्त एकाच मुलीचं धन्यवाद मानू इच्छितो, बाकीच्यांचं नाही। ज्या विद्यार्थिनीने इथे भाषण करायला बोलवलं, मनोगत व्यक्त करायला बोलवलं, त्यांना इथे येऊन वाचायला नाही सांगितलं। सगळ्या मुली आल्या त्या इथे फक्त वाचन करण्यासाठी आल्या, भाषण